पाणीला ये. तुमच्याकडे खूप अडचणी असं कळलं, काय काय नेमकी अडचणी? आम्हाला पाणी नाही, लाईट मागवतो, लाईट देते नाही. पाणी नाही म्हणजे टँकर चालू नाही का? टँकर नाही, कशाची सोय नाही. आणि बोर टाकलाय त्याला भरपूर पाणी नाही. 2-2 हांडे रोज येतात. आता एक बारकाली बोर समजा पाणी लागतच ना. कुठून पाणी आणतो? पाणी आहे बोरला, ते 2-2 हांडे भरत आहे तेवढं. पण टँकरची मागणी का नाही करत? मागणी करायला ग्रामपंचायत वाले आहे का त्यांना? ग्रामपंचायत तुमची शेजारी आहे? शेजारी असून ते लक्ष देते नाही. किती वेळा सांगितलं त्यांना. सरपंच कोण आहेत? सरपंच सविता आहे ना. आणि उपसरपंच? उपसरपंच देवराम जयराम. भाऊसाहेबांकडे सांगा. भाऊसाहेब कोण आहेत? भाऊसाहेब तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही का? मग भाऊसाहेब सांगत त्यांच्याशी किती आमच्याकडे पाणी मागे समस्या कोणी सोडवायच्या. मग पाणी न्यायला आमच्याकडे येतात. ग्रामपंचायत असून फायदा काय त्यांचा? मीटिंग असलं तर मी घरातून बाहेर नेतात. मग आपण मग होतून नेतात तर नेतात. त्यांना कळाय नको का? मग त्यांनी समस्या सोडवता येईल ना. पण समस्या कोणी सोडवली पाहिजे? ग्रामपंचायत तुमच्या शेजारी आहे बा? इथं ग्रामपंचायत आहे ना शेजारी, तरी पण तेच वाघ बी येतात. कुठून जाऊ? वाघ माहिती 7:30 इथं. कुठलं मळ आहे? मुक्ताईनगर. हा, बिबट्या काय? इकडे बिबट्या आहे का? आहे मग इथं पर ह्या जांभळीच्या झाडाखाली बसला होता 7:30ला. बारकाली पोरं बघ, याच्यापेक्षा बारकाली अजून. वन खात्याला कळवलं नाही का? वन खात उद्या सकाळचा पिंजरा घेऊन येतो. अजूनही पिंजरा येईन आमच्याकडे पार. या नाही आपल्याला वाचता काय झालं, ज्या टायमाला आला होता याचं घर आहे तिथं नितीन खंडागे म्हणून, तर त्यांनी मला सांगितलं. आम्ही कंप्लीट 1 तासभर त्या गोष्टी हिंडलो वगैरे घेऊन. आणि त्याच्यानंतर आम्ही स्वप्न भाऊंना पण फोन केला. म्हटलं वाल्यांना कळवलं. ग्रामपंचायत बॉडीचे सदस्य तर त्यांना फोन पण केला होता. पण आजपर्यंत ते काही आले नाही. त्यांनी जसा फोन केला तेव्हा ते आले नाही. मी छाया तानाजी जाधव बोलते, मुक्ताईनगर आयनेवाडी. छाया तानाजी जाधव. हॅलो, मी छाया तानाजी जाधव बोलते. कोण? छाया तानाजी जाधव. तुम्हीच पाहिजे. तुम्ही कुठं बोलताय? आयनेवाडी मुक्ताईनगर येथून बोलते. आयनेवाडी मुक्ताईनगर. बोला, काय विषय आहे? इथं आमच्या बिबट्याचं किती हाल आहे, त्रास आहे. पर आम्हाला किती त्रास देतो. बंदीतून येतो, आमच्या वाडीत फिरवतो. तुम्ही काय करीता? 15 दिवस झाले फोन केला. इथं पिंजऱ्याचा पत्त्या नाही, काहीच नाही. 15 दिवस झाले. तुम्ही कोणाला फोन केला होता? वन खात्याला सांगितलं होतं आम्ही. वन खात्याला आपण कोणाला फोन केला होता? बुट्टे मॅडम कोण आहे त्यांना फोन केला होता. आम्हाला इथं लाईट पाहिजे. आम्हाला लाईट नाही. बिबट्याचा विषय काय? बिबट्याचं मग लाईट तिकडून असली बिबट्या दिसत. आम्हाला ग्रामपंचायत कोण लाईट मागितली होती. ग्रामपंचायत वाले आमच्याकडे लक्ष देते नाही. ग्रामपंचायत आमच्या वाडीत आहे. त्यांना समस्या मांडली तर ते आमच्या समस्या ऐकून घेते नाही. बिबट्या आता आठवडाभर झाला. आला 2 वेळा आला ना. आठवड्यातून 2 वेळा आला. लहान लहान काही बारीक बारीक पोरं 3, 4, 5, 2 वर्षाची अशी पोरं आहेत. आम्हाला फक्त बिबट्याचा बंदोबस्त पाहिजे. पिंजरा लावला पाहिजे आणि पिंजरा लावला पाहिजे. पिंजरा पाहिजे आम्हाला इथं. बरं, पिंजऱ्याची व्यवस्था करतो. तुमचं नाव सांगा बरं. आणि कोणती ग्रामपंचायत येते आपली? आयनेवाडी. आयनेवाडी ग्रामपंचायत. हा. तुमचं नाव सांगा. सरपंच कोणी सध्या तिथे? सविता सतीश आयनवे. सविता सतीश आयनवे. सविता सतीश आयनवे. सतीश आयनवे. हा. बरं, ठीक आहे. हा तुमचा नंबर आहे का? आपण जो बोलताय? नाही नाही, वाडीतला नंबर आहे. थांबा. कोणाचा नंबर आहे? हा, कोणाचा आहे? नाही, संबंधित कर्मचारी मी पाठवतो. हा, या नंबरवर कॉल करते. बरं. तुम्ही सांगा पुढे पिंजऱ्याची आवश्यकता काय, हा. त्यानुसार आम्ही पिंजऱ्याची व्यवस्था करतो. प्रश्न पण पहिला सोडवला पाहिजे बर का. 100% सुटेल. आता तुमचा पाण्याचा काय विषय नेमका? आता पाण्याला ग्रामपंचायतीने थोडं लक्ष घातलं पाहिजे. ग्रामपंचायतीला पण आहे. सदस्य कोण आहे इथं? सदस्य नितीन, हे दोघं. तुम्ही
काय नव्हे. स्वप्नील भाऊ काय करतात? स्वप्नील भाऊ काय करतील एकटे? त्यांच्या पाठीमागे आम्ही असलो तर बाकीचे काय करणार? एकटे काय करू शकणार नाही ना, त्यांना साथ दिली पाहिजे ना. पाणी पदावर आहेत कशाला? साथ फक्त आम्ही देतो ना, बाकीच्यांनी साथ दिली पाहिजे त्यांना. आम्हाला कितीतरी सहकार्य केलंय. त्यांच्यामुळे आम्ही इथे पंचायत मध्ये नसेल इथं काहीच नव्हतं पार. आम्हाला इथे रस्ता नव्हता बे यायला तर. लोकं म्हणतात प्रश्न सुटत नाही. प्रश्न सुटत नसेल तर पदावर राहता कशाला तुम्ही? वाणी साहेब, प्रथम तुम्हाला नमस्कार. आणि मुक्ताबाई नगर वस्तीतील ज्या महिलांनी जो तुमच्या पुढे प्रश्न मांडला तो अतिशय गांभीर्याचा विषय आहे. हे मंडळी माझ्याकडे वारंवार, मी या वार्डचा सदस्य असल्यामुळं माझ्याकडे मांडत असतात आणि यांचा प्रश्न मी ग्रामपंचायतमध्ये मांडत असतो. मग त्यामध्ये ग्रामसेवक असतील, प्रमुख शासनाचे जे प्रतिनिधी आहेत ते ग्रामसेवक आहेत. मग त्यानंतर आम्ही सरपंच, उपसरपंच आम्ही सगळेजण चर्चा करत असतो. पण ही चर्चा करत असताना आम्हाला ग्रामसेवकाचं अजिबातही कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी मदत असेल किंवा सहकार्य लाभत नाही. कोण भाऊ? आमच्याकडं कांदळकर, भूपेंद्र कांदळकर म्हणून भाऊसाहेब आहेत. हा प्रश्न हे मंडळी गेली 2 महिने मांडतात पिण्याचा पाण्याचा, आणि प्लस बल्ब बसवणे, लाईट बसवणे हा प्रश्न 2-2.5 महिने हे मंडळी माझ्याकडे मांडतात. आहे नाही, बल्ब आता ह्या खांबल्यावर आहे तेव्हा त्या खांबल्यावरती नाही. हा, आता इकडे समोर एक बल्ब आहे तर पाठीमागून काहीच नाही. तिथं ग्रामपंचायत पुढे लावलंय त्याची लाईटच लागत नाही. आणि इथं 2-3 दिसतात, बाकी सगळीकडे अंधार आहे. 2 बाजूनी फॉरेस्ट आहे, दोन्ही बाजूनी फॉरेस्ट आहे. इथं लहान मुलं आहेत, ही तुम्ही पाहताय सगळी लहान मुलं आहेत. हे बघा, जो काही पाण्याचा प्रश्न आहे, पाणी काय मला माझ्या घरून आणून द्यायचं नाही किंवा ग्रामसेवकाला त्याच्या घरून आणून द्यायचं नाही. जागच्या जागी सुविधा आहेत किंवा शासनाने काही अधिग्रहण नावाच्या काही गोष्टी केलेल्या आहेत. नेमकी काय? नाही, पाण्याची अडचण इथं साहेब अशी आहे की मुळातच हापसा दिलेला होता पूर्वी शासनाने, पण हापशाचं पाणी पुरत नव्हतं, पाणीच नव्हतं. या लोकांनी पदर वर्गणी काढली आणि तो हापसा खोलवर घातला, त्याच्यामध्ये मोटर बसवली, पाईप लाईन, घरी नळ. ग्रामपंचायत समोर असून सुद्धा या लोकांना पदर खर्चानी आपल्याला पाणी मिळवायला लागत. ही मोठी शोकांतिका आहे. तुम्ही या वार्ड मधले सदस्य आहेत, तुम्ही काय करता? मी जरी वार्डला सदस्य असलो तर माझ्यावरती काही बॉस मंडळी आहेत ज्यांच्या अनुमतीने कारभार चालतो. ज्यांचे प्रश्न सोडवता येत नसेल तर त्या पदावर बसता कशाला? मग साहेब, आता चला बोलूनच टाकतो महत्वाचा विषय. आज विषय निघालाय लोकांचा, इथं आक्रोश आहे, महिला मंडळी आहेत आमच्या. खरं सांगायचं ना, दिवे बसवणे, पाणी प्रश्न, आरोग्याचा विषय, या वारंवार त्या ग्रामपंचायतमध्ये मी मांडून अक्षरशः थकलेलो आहे. या लोकांचा जसा माझ्या विश्वास आहे त्या पद्धतीने मी त्यांना काम देऊ शकत नाही. म्हणून मी आता सांगूनच टाकतो, मी 1 महिना झालाय ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत सदस्याचा मी राजीनामा दिलेला आहे. का दिलेला आहे? मागच्या वेळेला तुमचे मला फोन आले, 2-3 दिवस बिबट्या थायमान घालतो इथे घरापाशी, ही गाडी लावली घराच्या दरवाज्यात. मी फॉरेस्टला सांगितलं, ग्रामपंचायतला सांगितलं. कोणाला सांगितलं? हा, कोणाला सांगितलं? फॉरेस्टला फुलचंद म्हणून इकडे एक कर्मचारी आहे, ते काय म्हटलं? तर ते म्हणले येऊन जातो. मला वाटते ते पण आले नाहीत. बुट्टे मॅडमला फोन केला होता, ज्या इकडच्या प्रमुख आहेत, त्या म्हणल्या होत्या गाडी पाठवतो, गाडी काय आली नाही. त्यानंतर बिबट्याचं गांभीर्य घेऊन मी ग्रामपंचायतमध्ये किमान 8 दिवसाला जाऊन ग्रामसेवकापुढे बसून मला बल्ब लावून द्या म्हणून मी मागणी करत होतो. आज तागायत अद्यापही त्यांनी कुठला बल्ब दिला नाही, ना ती समस्या जाणून घेतली, ना या वस्तीमध्ये येऊन नक्की बिबट्या कुठं आला होता. खरंच हा, बघा ऐका, आता ग्रामस्थांच्या पदरचं बसवायचं काय कारण आहे? आणि मग जर या लोकांच्या समस्या सुटत नसतील तर मी त्या खुर्चीमध्ये बसून काय करू? म्हणून 1 महिना झालाय मी माझ्या ग्रामपंचायत सदस्याचा मी राजीनामा दिलेला आहे. ठीक आहे, तुम्ही राजीनामा दिला, जे काय असेल ते असेल. इथून पुढे हे लोकांचे प्रश्न तुम्ही कसे सोडवणार? आता निश्चित मी ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा दिलाय, म्हणून मी काही बंधनातून मुक्त झालो.
आता मी या स्थानिक लोकांच्या प्रत्येक प्रश्नाच्या प्रत्येक समस्येसाठी स्वप्नील आहे नव्हे हा मैदानात उतरणार आणि यांचा प्रत्येक प्रश्न गांभीर्याने घेऊन सोडवल्याशिवाय राहणार नाही. मुद्दा असा आहे, नुकतंच ग्रामपंचायतीचं आरक्षण सुटलं. तुमच्या ग्रामपंचायतीची पुढची निवडणूक कधी? अजून 7-8 महिनेत. काय आरक्षण काय सुटलंय? आरक्षण सर्वसाधारण पुरुषाला सुटलेलं आहे. तुमची काही तयारी चालू आहे? नाही 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 नाही, अजिबात नाही. मी गेली 18 वर्ष या लोकांची सेवा करतोय. तुम्ही समोर विचारा, 18 वर्ष झाली. आमची सुविधा झाली नाही तर आम्हाला इथं काही नव्हतं, सगळं नव्हतं, काही रस्ता सुद्धा नव्हता आम्हाला. ते आले म्हणून करून ही सगळी कामं केली कोणी? त्यांनी असं बोला असं काही सांगितलं का मग? नाही 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 असं काही नाही, असं काही मग आता ते असं म्हणतायत की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रश्न सुटत नाही. मग आता त्यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला. म्हणून आम्ही त्यांना घेतलं ना, नाहीतर आम्हाला त्यांना घ्यायची गरज नाही. ते ऐकते नाही म्हणून त्यांच्या आणलं. सोबत हा. तर तुम्ही यांच्या सगळ्या सोबत. हा, यांच्या सगळ्या सोबत आणणार. मग आता सर हे बल कोण लावणार? साहेब, आता मी तर ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा दिलाय. मीच त्या खुर्चीवर होतो म्हणून मी फक्त ग्रामसेवकाला धारेवर धरू शकत होतो. आता मी बाहेर राहून पूर्ण ग्रामपंचायत आणि याच्यावरती असणारे सगळ्या अधिकाऱ्यांना मी धारेवर धरणार आणि या लोकांना बल्ब, पिण्याचं पाणी, आरोग्याचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, फॉरेस्टचा विषय असेल, मार्गी लावणार म्हणजे लावणारच. उशीर झाला तर आम्हाला अशी भीती वाटते, लहान लहान मुलं जर बाहेर निघाल तर काय होईल त्यांचं माग. मी स्वतः फोन केला होता ना. आणि मॅडम नमस्ते. नमस्ते, बोला ना. स्वप्नील आयने बोलतोय. आहे ना नंबर सेव, बोला ना. मुक्ताबाई नगर वस्तीवरती आलोय मी. ग्रामस्थांनी मला बोलून घेतलं या ठिकाणी. बरं बरं. पाठीमागे मी तुम्हाला 15 दिवसापूर्वी पण फोन केला होता की 2-3 दिवस झाले बिबट्याचा धुमाकूळ चाललाय, घराच्या दरवाजापर्यंत बिबट्या येतोय. तुम्ही मला सांगितलं होतं, मी तर बाहेर आलेली आहे, परंतु माझे जे कोणी सहकारी असतील त्यांना मी पाठवते. मी सांगितलं होतं फुलचंद तुमच्या त्यांचाही फोन मला आला होता. त्याच्यानंतर पिंजरा बसू असं सांगितलं होतं. बरं. अद्याप पिंजरा देखील बसला नाही किंवा आपले सहकारी सुद्धा आले नाही. आणि प्रमुख तुमची एक जबाबदारी होती की तुम्ही एकदा या ठिकाणी येऊन, मी तुम्हाला काळजीने सांगितलं होतं की आदिवासी भाग आहे, शेजारी दोनही बाजूला फॉरेस्ट आहे, लहान मुलं आहेत. तुमची जबाबदारी होती की तुम्ही या ठिकाणी यायला पाहिजे होतं आणि पिंजरा लावून तो बिबट्या जेरबंद करायला पाहिजे होता. आता 2-3 दिवस झाले पुन्हा तोच प्रकार चालू आहे. 2 दिवस झाले पुन्हा तोच प्रकार चालू आहे. बिबट्या जर वस्तीतून शिरत असेल खुलेआम तर या लोकांनी जगायचं कसं काय? नाही नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण आता बघा ना, हे लोक सगळे रस्त्यावरती आहेत, मला जाऊन देत नाहीत ना इथून आता. कारण मी पण एक जबाबदार नागरिक आहे त्यांच्या दृष्टीने नाही ते आहे. पण मग जर एखाद्याचा जर जीव गेला मग तुम्ही पिंजरा लावणार आहेत का मॅडम? बरं, ग्रामपंचायत म्हणून किंवा एक गावचा प्रतिनिधी म्हणून माझं सहकार्य कुठं कमी पडलंय का तुम्हाला? नाही, तुमचं प्रत्येक वेळेस सहकार्य असतंच. मग तुम्ही लोक असे बेजबाबदार का वागता? लावते मी पिंजरा. मॅडम, जर एखाद्या लहान मुलाचा किंवा माझ्या एखाद्या ग्रामस्थाचा, महिलेचा जर कधी जर बळी गेला तर मी एकाही अधिकाऱ्याला खुर्चीवर बसून देणार नाही बरं का. इथे लावू द्या. बघा, जबाबदारीने या, काय असतील ते स्पॉट बघा आणि उद्याच्या उद्या पिंजऱ्याबरोबर काय असेल ते भक्ष त्यामध्ये ठेवायचे आणि तुमच्या जे कोणी कर्मचारी असतील त्यांनी सकाळ संध्याकाळ ती जबाबदारी स्वीकारून ते काम पार पाडायचे. आणि माझ्या भागामध्ये याच्यानंतर मी सोडून माझ्या ग्रामस्थाचा जरी फोन आला तर त्याला तुमच्या कामाचा रिझल्ट भेटला पाहिजे. ठीक आहे, चालेल. मग आमची वाट बघू नका, तुम्ही सर्वसामान्याचा सुद्धा फोन उचला आणि ते काम पार पाडा. बरं, चालेल. ठीक आहे. आता राहिला पाण्याचा प्रश्न. पाण्याचं नेमकं काय, म्हणजे स्रोत नाहीत का, पाणी नाही का, पंचायतीचं दुर्लक्ष होतंय? आता भाऊसाहेब, मी गेली 2 महिने मी मुळातच नोव्हेंबर-डिसेंबरला टंचाई आराखडा आम्ही बनवून घेतला, तो जुन्नरला पाठवला. जुन्नरच्या अधिकाऱ्यांचं काहीच म्हणणं नाही,
तुम्ही जो टंचाई आराखडा पाठवताय, ज्या ज्या विहिरी असतील बोरवेल अधिग्रहण करायचं असेल तर ते करा असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांची काही अडचण नाही, डॉक्युमेंट द्या आणि काम चालू करा. पण स्थानिक लेवलला जे ग्रामसेवक आहेत, कांदळकर भाऊसाहेब हे शासनाचे एक अधिकारी आहेत, यांची तितकीच जबाबदारी आहे की ग्राउंड लेवलला येऊन आमच्यासारख्याकडून मदतीला घेऊन ते काम पूर्ण करायला पाहिजे. लोक पाणी द्यायला तयार आहेत, परंतु गेली 2 महिने आमची लोक वंचित आहेत पाण्यापासून. याचं कारण फक्त यांचं दुर्लक्ष. आम्ही जातो, बोलतो, आरडाओरडा करतो प्रसंगी, परंतु तेवढ्या पुरतं हा म्हणायचं, उद्या करू परवा करू, मात्र अद्यापही पिण्याची पाण्याची सोय या ठिकाणी झालेली नाही. मग सरपंच मॅडम आहे, उपसरपंच आहे, त्यांच्याशी तुम्ही काय डायलॉग करता का नाही? सरपंच मॅडम बरोबर बोललो, त्या एक महिला आहेत, त्या भोळ्या आहेत, शेवटी त्या आमच्या बरोबर असतात. पण कधी कधी ग्रामसेवक गुमजाव करतात. भाऊसाहेबांचा नंबर आहे? भाऊसाहेबांचा नंबर आहे, लावता का फोन? लावतो. बघू. नाही त्यांनी उचलतो विस्तार अधिकारी, नाही Yes. बीडीओ, हो, नाही बीडीओ ती सीओ, नाही सीओ तर आमदार साहेब. येस. प्रश्न सुटला पाहिजे. शेवटी जनतेला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. जर प्यायला पाणी मिळत नसेल, रोजंदार तर सोडूनच द्या, दिवसभर कामाला जायचं. आपण ज्या व्यक्तीला कॉल केला आहे ते आता दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे. कृपया लाईनवर राहा किंवा थोड्या वेळाने डायल करा. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है काय म्हणतो? भाऊसाहेब नमस्कार. आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय का? पाणी टंचाई विषयी जरा थोडीशी अडचण होती. मी किती महिने झाली तुमच्या पाठीमागे लागलेलो आहे? किती महिने म्हणजे? माझ्या मुक्ताईनगरला पाणी मिळालं पाहिजे, गोंदेवाडीला पाणी मिळालं पाहिजे, खडकवाडीला मिळालं पाहिजे. हा पाठपुरावा मी स्वतः वैयक्तिक तुमच्यापाशी किती दिवस झाले मांडतोय? 8-15 दिवस झाले. 8-15 दिवस झाली का 1.5 महिना झाला? झाला तर महिना 15 दिवस झाले. का हो? बर, आता मी इथं मुक्ताबाई नगर वस्तीवर आलोय. ज्या ज्या वेळेला माझ्याकडे ग्रामस्थ कुठलाही प्रश्न मांडतात तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही का? पोहोचवतो की नाही? हो. बरोबर आहे ना? बर, मग माझे पाठपुरावा करण्यात स्वप्नील आहे कुठं कमी पडलाय का? पाठपुरावा करण्यात? हा, कुठलाही पाठपुरावा, पाणी प्रश्न असू द्या किंवा खांबावरचे दिवे असू द्यात किंवा इतर काही समस्या असू द्यात, कुठलेही मी तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचवतो की नाही पोहोचवत? पोहोचवतो ना? बर, मग पोहोचवतो तर मग मला रिझल्ट का भेटत नाही? झाले काय? आता इथं मुक्ताबाई नगर वस्तीत 2 दिवस झाले बिबट्याचा धुमाकूळ चाललाय. मी तुम्हाला बल्ब बसवा हे गेली 1.5-2 महिने सांगतोय ना. आता जर मला सांगा, जर 6-7 वाजता बिबट्या वस्तीवर येत असेल किंवा रात्रीचं वस्तीतून शिरून बाहेर निघत असेल तर त्या ठिकाणी बल्ब बसवायला नको का? बसवायला पाहिजे ना. मी किती दिवस झाले सांगतोय बल्ब बसवा म्हणून? सांगताय महिना झाला असेल. किती दिवस झाले? महिना झाला. का बल्ब इथली काही घरपट्टी थकीत आहे का या लोकांची? आहे ना. किती लोकांची? 5-6 लोकांची आहे. बाकीच्या लोकांची तर आहे ना वसुली, म्हणजे 90-95% इथली वसुली आहे. बरोबर ना? मग आपण पाणीपट्टी घेतो, आरोग्य कर घेतो, दिवाबत्ती कर घेतो. मग हा जो यांच्याकडून वसूल केलेला पैसा आपण यांच्यावर वापरू शकत नाही? वापरू शकतो ना. मग का वापरला जात नाही? एखाद्याचा जीव गेल्यावर वापरणार का तुम्ही? जीव गेल्यावरती वापरणार का? आपण ऑलरेडी भाऊ तिथे आपण स्ट्रीट लाईट बसवल्या. किती बसवल्यात भाऊसाहेब? हा, 1 मिनिट थांबा, बोला इकडे, बोला 1 मिनिट. हे माईला बोलतात, बोला. हॅलो,
बोला तुम्ही. हॅलो हॅलो हा, बोला ना. अहो किती वेळा सांगितलं लाईटी तर किती वेळा वाघ आलाय आणि तुम्ही म्हणता घरपट्टी तकली तर आम्ही घरपट्ट्यात सगळ्या दिल्यात ना तुम्हाला. 8 राहिल्यात आयनेवाडीच्या किती राहिल्यात ते पाहिलंय का? जे राहिला ना आदिवासी जे मजुरी करीतात त्यांना तुम्ही बोल लाविता आणि जे शेतकरी त्यांना बोल नाही लावती ना. आपली आवाज तुमचा व्यवस्थित येत नाही ताई. हॅलो, आता येतो का? आवाज मध्ये तुटतोय. आता येतो. आम्हाला लाईटी बसून द्या म्हणून. हॅलो हॅलो आवाज मध्ये ब्रेक होतोय. आता कस काय क्लिक होईना आवाज? येतोय का आवाज? येतोय का भाऊसाहेब? तुमचा आवाज ब्रेक होतोय मध्ये. तुमचा क्लिअर आवाज येतोय भाऊसाहेब. रेंज मला फुल आहे. इथं आपल्याकडे टॉवरची सेवा झालेली सेपरेट. आवाज काय येत नाही तुम्हाला? हा भाऊ मध्ये मध्ये आवाज ब्रेक होतोय. अहो तुमचा माझा जर तुमचा ब्रेक होतोय तर तुमचाही ब्रेक व्हायला पाहिजे ना. प्रश्न सुटेल कधी? हा प्रश्न सुटेल कधी? बल्ब लावण्याचा प्रश्न कधी सुटेल? हॅलो, 1 मिनिट पुन्हा फोन लावतो. एकच मिनिट. परत उचलते. नाही उचलतील. पाण्याचा आणि याचा प्रश्न विचारा मला. येतोय का आवाज आता? हॅलो, आवाज येतोय का आता? हा येतोय, बोला. हा माझा बल्ब बसवण्याचा प्रश्न मुक्ताबाई नगर वस्तीचा हा कधी सुटेल? हा आता आपण टेंडर टाकायला दिलेलं आहे. टेंडर टाकल्यानंतर तिथं बल्ब बसून टाकू. तोपर्यंत जर एखादी बिबट्याने हल्ला केला, एखादं लहान मूल दगावलं, एखादी माझी माईला दगावली, तुम्ही भरपाई देणार आहे त्या गोष्टीची का त्या बाळाला पुन्हा आणणार आहे किंवा त्या महिलेला पुन्हा आणणार आहे? ग्रामनिधी नाही आहे का शिल्लक? काय? ग्रामनिधीमध्ये पैसे नाही आहेत का शिल्लक? ग्रामनिधीमध्ये शिल्लक आहेत पैसे. आणि मग तुम्ही खर्च करू शकत नाहीत का? आपण 15 वित्त आयोग मध्ये ऑलरेडी तरतूद केलेली आहे ना 1 लाख. अहो तुमचा 15 वित्त आयोग मी 1 वर्ष झाले ऐकतोय भाऊसाहेब. 1 वर्ष झाले मी तुम्हाला 15 वित्त आयोग ऐकवतोय तुमच्याकडून. लोकांचा जीव गेल्यावरती खर्च करणार आहे का तुम्ही? या लोकांनी आम्हाला निवडून कशासाठी दिले? आमच्यावर विश्वास कशासाठी ठेवलेला आहे? आणि आम्ही 2 दिवस झाले 4 दिवस झाले का तुमच्याकडे पाठपुरावा करतोय. ही आमची चूक झाली का? बोला बोला, मला उत्तर द्या पटकनी. आता काय उत्तर देणार भाऊ तुम्ही? अहो तुम्ही म्हणताय 15 वित्त आयोगाचं टेंडर हे 1 वर्ष झाले मी ऐकतोय. 1 वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये मग 1 महिन्यामध्ये तुमचं टेंडर झालं नाही का? तोपर्यंत वाट बघायची का लोकांनी तुमच्या बल्बची? मग घरपट्ट्या सुद्धा तुम्ही तेव्हाच वसूल करायला पाहिजे होत्या. आणि राहिला विषय, तुम्ही म्हणता ना इथं घरपट्ट्या थकलेल्या आहेत. इथं जे लोक राहायला नाहीत 10-10, 20-20 वर्ष बाहेरगावी गेलेले आहेत त्यांच्या पट्ट्या थकलेल्या आहेत. इथं जो स्थलांतरित आहे कायमस्वरूपी त्याची कोणती पट्टी थकली? 200 रुपये थकली असेल काय? एवढी थकली? बरं थकली जरी असली तर एखाद्याचा जीव घ्यायचा का आपण? थकली नाही. या वर्षी कोणत्याच पट्ट्या थकल्या कोणत्या थकल्या? नाही थकलेल्या. कोणी ठेवल्यात घरपट्ट्या? किती दिवसात प्रश्न मार्गी लागेल माझा बल्ब बसवायचा मला सांगा. उद्या मीटिंग आहे, मीटिंग मध्ये चर्चा करून सांगतो भाऊ. मग याच्या आधी मीटिंग झाल्या नाहीत का? मग ते हे सांगितलं ना 15 वित्त आयोग. माझ्याकडं प्रत्येक मासिक मीटिंगला माझ्या जो काही तुम्ही मला हे दिलेला आहे अजेंडा त्याच्यावरती ते प्रश्न मी लिहिलेले आहेत पुराव्यासह. याच्या आधी किती मीटिंगला विषय झालेला आहे? पिण्याचा पाण्याची टंचाई असेल किंवा बल्ब बसवणे असेल. का सुटला नाही एवढ्या दिवसामध्ये? उद्या तुम्ही मीटिंग घेणार, मला त्या उद्याच्या मीटिंगचं काहीच घेणं देणं नाही. मला बल्ब बसले पाहिजे तिथं अर्जंट. मी तुम्हाला 2 दिवसाचा टायमिंग देतो. बल्ब बसवायला काय एवढा वेळ लागत नाही. 2 दिवसामध्ये जर बल्ब बसले नाहीत तर सगळे ग्रामस्थ, महिला मंडळी आणि मी स्वतः त्यांच्या बरोबर असेल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कधी सुटेल यांचा? पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऑलरेडी त्यांनी बोर मध्ये मोटर टाकलेली आहे ना. बोर मध्ये टाकले त्याला. तुम्ही किती दिवसापूर्वी इकडे आले होते सर्वे करायला? काय? या वस्ती स्वतः टाकलेली.
आम्ही स्वतः खर्च केलेले आहे. मग मी काय म्हणतो भाऊसाहेब, तुम्ही सर्वे किती दिवसापूर्वी केला इथे येऊन मुक्ताबाई नगर वस्तीमध्ये? आलते का हो एकदा? ग्रामसेवक आलेत का कधी इकडे? आलेच नाही. हा? मग तुम्हाला कसं घरी बसून कळलं का त्यांच्या बोरला पाणी येते? एखाद्या तोंडून बोलायचं आणि हांडे काही भरायच्यात, तिथं काय काय करायचं. नाही मला काय म्हणायचं भाऊसाहेब, बरं त्यांना पाणी नाही हे मी मागच्या मासिक मीटिंग मध्ये तुमच्या पुढे मांडलेला विषय माहितीये ना? माहितीये का तुम्हाला? एका पानावरती लिहून दिलेलं आहे तुम्हाला मी. खडकवाडी, खंडागळे वस्ती, गोंदेवाडी, आईनवाडी, माळवाडी, मुक्ताबाई नगर वस्ती, सारणी पानावर लिहून दिलंय का नाही दिलंय? लिहून दिलंय का मी तुम्हाला? ते दिलंय ना? मग का तुम्ही 1 महिना होऊन गेला, आता उद्या दुसरी मासिक मीटिंग आहे, 1 महिन्यामध्ये तुम्ही 1 राऊंड मारू शकले नाही मुक्ताबाई नगर वस्तीमध्ये? कधी त्या लोकांनी कुठेतरी मोटर चालू झालेली वावरात वाट बघायची, त्या बायांनी जायचं, हांडा भरायचा, घरी यायचं, डबा कधी करायचा, कधी कामावर जायचं त्यांनी? मुक्ताबाई नगर आणि ग्रामपंचायत किती अंतर आहे? अहो मुक्ताबाई नगर ग्रामपंचायतच मुक्ताबाई नगर वस्तीमध्ये आहे. भाऊसाहेब कधी ऑफिसला येत नसतात पहिले? येतात ना, मंगळवार आणि गुरुवार त्यांचा वार आहे. त्यांना समस्या माहित नाही? समस्या आता जाणून घेतली तर माहिती होईल. आणि आम्ही स्वतः त्यांच्या समोर जाऊन पार अगदी पाया पडू त्यांना सांगतोय, तुम्ही समोर विचारा त्यांना. भाऊसाहेब, पंचायत मधून दिसते. त्याला प्यायला भाऊसाहेब. पाणी इथून नेते ते लोक. भाऊसाहेब आवाज येतो? हॅलो, भाऊसाहेब आवाज येतो का? हा येतोय. भाऊसाहेब, यांचा प्रश्न जो आहे ना पिण्याच्या पाण्याचा आणि जो बलचा आहे, तर बल आपण इमर्जन्सी बसू शकतो आणि पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. आता पंचायत आणि हे काय अंतर फारसं नाही, शेवटी आपण जनतेसाठी, जनता आपल्यासाठी आहे. भाऊसाहेब प्रश्न सुटला पाहिजे. सर, सोडवण्याचा प्रयत्न करतो सर, 100%. थोडीशी जर भाऊसाहेब काळजी घ्या प्लीज. 100% सर. ओके, नमस्कार. नमस्ते. नमस्ते. स्वप्नील आईने बोलतो, आईनेवाडी. हा बोला ना. हे आता इथं वस्तीवरती ग्रामस्थांनी बोलून घेतलंय मला. 15 दिवसापूर्वी मी मॅडमला फोन केला होता, बुट्टे मॅडमला. ओके. इथं त्याही वेळेला 2-3 दिवस बिबट्या वास्तव्यास होता आणि आताही गेली 2-3 दिवस झाले बिबट्या येतोय आणि अगदी तो वस्तीमध्ये शिरतोय. तुम्हाला बुट्टे मॅडमनी कल्पना दिली नव्हती का या गोष्टीची? नाही, मला तर सांगितलं नव्हतं. हा, पण आज मला कळलं तुमच्या वस्तीतनं मला एका लेडीजचा कोणाचा फोन आला होता. हा, तर मी बोललो ठीक आहे, त्याप्रमाणे व्यवस्था करतो हा. आणि माझी टीम पाठवतो उद्या मॉर्निंगला. हे पाहणी करते आणि केंद्राची व्यवस्था लावायला सांगतो मी. हो साहेब, मी तुम्हाला ऑफिसला येऊन भेटलो होतो एकदा, एक साधारण 1.5 महिना झाला असेल. बाबीत माळ्याचा विषय होता तेव्हा. हा बरोबर. हो. त्यावेळेला मी माझ्याकडे दुर्गम भाग आहे, फॉरेस्ट एरिया जास्त आहे आणि बिबट्याचं वावर जास्त आहे हे मी तुमच्या कानावर घातलं होतं. तुम्ही थोडासा सर्वे करायला पाहिजे होता आणि माझ्या स्थानिक ग्रामस्थांना येऊन भेटा असं मी तुम्हाला त्याच वेळेला सांगितलं होतं. आणि प्लस फॉरेस्ट डिपार्टमेंट मधून मला सौर ऊर्जेचे दिवे किंवा सोलर कंपाऊंड या सगळ्या गोष्टी मी तुमच्या पुढे मांडल्या होत्या. तुम्ही म्हणले होते मी स्वतः, तुम्ही मला असं म्हणले होते की मी स्वतः येतो, आपण त्या ठिकाणी सर्वे करू, काही ग्रामस्थांच्या गाठीबिटी घेऊ आणि सौर ऊर्जेवरचे जे काही दिवे मिळतील का मिळवण्याचा प्रयत्न करतो. अद्याप नाही झालं का काही असं? नाही, प्रयत्न करतो. म्हणजे त्याच्यानंतर बीडीओ साहेबांकडे एक मीटिंग झाली होती. बीडीओ साहेब बोलले की आम्ही प्राण साहेबांनी आदेश दिले की ग्रामपंचायत स्तरावरती ग्रामसेवकांकडून याद्या मागवा, कोणत्या वाड्यावर किती सौरदिवे किंवा काय लागणार आहेत, कारण की सदरचा निधी हा कलेक्टर ऑफिस प्राण साहेबांकडे देणार आहे. बरं, माझ्या आईनवाडी ग्रामपंचायतचा तुम्हाला अशी काही यादी आली का? नाही, माझ्याकडे यादी नाही. ही यादी ऍक्च्युली तुमच्या प्रॉपर ग्रामसेवकाला विचारा, कारण की त्या लोकांना आदेश तसे आले असतील. तरी पण साहेब, तुमचं फॉरेस्ट आमच्या जवळ आहे, आम्हीच त्याचं जतन करतो सर. तुम्ही क्रॉस जरा व्हेरीफाय करायला पाहिजे होतं. काय की बाबा, जर तुमची बीडीओकडे मीटिंग लागली होती ना, तुमची एकत्रित मीटिंग झाली ना संगनमताने, हो, या 2 मग जबाबदार अधिकारी म्हणून तुम्ही थोडं बीडीओशी संपर्क साधून किंवा तुमच्या खालच्या टीमला सांगून, माझ्या ग्रामपंचायतनी मला तर संपर्कच झाला नाही, नाहीतर निश्चित मी पुढाकार घेतला असता. पण मग तुमच्या खालच्या टीमनी काय करायला पाहिजे होता ना. हो बरोबर आहे ना, मान्य मला ही गोष्ट. मी उद्या माझ्या टीमला पाठवतो तिकडं.
सर तुमच्या टीमला पाठवा, तुम्ही प्रामुख्याने जबाबदारी घ्या आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे भरपूर निधी आहे, त्या निधीतून किमान आमच्या गावासाठी सौर दिवे द्या. नाही, निधी जर प्राप्त झाला प्रॉपर तुमच्या गावासाठी तर आम्हाला काय हरकत नाही द्यायला. नाही नुसतं माझ्या गावासाठी नाही तर 4-5 वस्ती आहेत त्या फॉरेस्टच्या जवळ आहेत आणि जर तुम्ही एखाद्याला हल्ला झाला तर 5-5, 10-10 लाख रुपये मदत करता, जीव गेला तर 25-25 लाख रुपये करता. उद्या माझी टीम पाठवतो मी. तुम्ही लोक तुम्ही एक चक्कर मारा साहेब. मला सांगा मग काय 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 उद्या माझी टीम पाठवतो, नाही आली तर मला सांगा आणि की यादी तुमच्या स्तरावर बनवून त्यांच्याकडे द्या, मी व्हिडिओला ती यादी देतो. साहेब जमलं तर तुम्ही एक राऊंड मारा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल गंभीर परिस्थिती. ठीक आहे ना? ठीक आहे सर, तुमच्याकडून हा प्रश्न लवकर सुटेल अशी खात्री बाळगतो मी. ओके ठीक आहे सर. सांगत असतो नेहमी जाऊ द्या बाबा, आज नाही उद्या होईल, उद्या नाही परवा होईल, म्हणून त्या गप्पा बसतात बिचाऱ्या. त्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवायचा आणि ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकांनी किंवा अधिकाऱ्यांनी चुकीचं खडकावरती खड्डा आहे एक सर, खराब आहे तो अतिशय, पण नाईलाजाने कपडे धुवावे लागतात या माता भगिनींना. आपल्याला सुंदर राहावंच वाटतं आणि त्यांना नाही वाटत. किती लोकांची वस्ती इथं? कमीत कमी 25 एक घर आहेत आणि 100-100-125 सगळे मिळून या ठिकाणी वस्ती. आता स्वप्नील भाऊ तुम्ही मगाशी असं म्हणाले की मी माझ्या सदस्य पदाचा राजीनामा दिलाय, तो मंजूर होईल न होईल भाग वेगळा. तुम्ही म्हणाले इथून मागे मी लोकांसोबत होतो, सदस्य म्हणून मला काही बंधन होती. आता सदस्य तुम्ही पद सोडलेले, ते मंजूर होऊ नाही तर नाही हो. लोकांचे प्रश्न सोडवायला स्वप्नील ऐनवे सगळ्यांच्या पुढे. 100% 2 पावलं निश्चित. तुम्ही कॅमेरा पुढे सांगताय, 101% सांगतो. तुमचा स्वप्नील ऐनवेवर विश्वास आहे? काय म्हणले बाबा? विश्वास आमचा भरपूर आहे त्यांच्यावर, विश्वास आहे. मावशी प्रश्न आता सुटेल. आता किती ठिकाणी बल्ब बसवायचे? 8-9 ठिकाणी आहेत. तिकडची लाईन बंदीच्या बाजूने. अंदाजे किती बल्ब लागतील? तरी 5-6 लागतील. 4-5 लागतील. प्रत्येक खांबळ्यावर 2 पाहिजे. 10 ते 11 बल्ब. आता 11 बल्ब लागतील. आता तुम्ही बल्ब आणणार कधी बसवणार कधी? पंचायतीचं 2 दिवस मी पंचायतीची वाट बघणार. तशी मला समाजसेवेची आज वार आहे, लोकांची कळकळ. आज वार आहे सोमवार, लोकांपुढे खरं जायला हवं. मंगळवार आणि बुधवार 2 दिवसात पंचायतीने बल्ब लागले नाही तर तुम्ही तुमच्या पदरच्या काही पैशातून गुरुवारी 2 दिवस तुम्ही टाइम दिलाय, आपण सर्वांनी दिलाय ग्रामपंचायतला. 2 दिवसात बल्ब नाही लागले. गुरुवारी मी स्वखर्चाने या मुक्ताबाई नगर वस्तीमध्ये लाईटचा लकलकाट दिसेल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. मॅडम नमस्कार. नमस्कार. तुम्ही ऐनवेवाडीचे सरपंच आहात, काय तुमचं नाव? माझं नाव सविता सतीश ऐनवे. आता इथे काही लोकांनी समस्या मांडल्या, म्हणजे मुक्ताई नगर असेल, तिकडे ती गोंदेवाडी असेल. प्रामुख्याने आपण अगोदर मुक्ताईवाडीचं मुक्ताई नगर का काय म्हणतो आपण? हो, आमच्या ग्रामपंचायत समोर मुक्ताई नगर. तिथे लोकांचं म्हणणे बल्ब नाही, आम्हाला प्यायला पाण्याची गैरसोय आहे, तिथं बिबट्याचा प्रादुर्भाव आहे, भाऊसाहेबांचं लक्ष नाही. तुम्ही सरपंच आहात, तुम्ही काय सांगा? मी आता सरपंच होऊन महिनाच झालाय, तरी पण मी उद्याच्या मासिक मीटिंगमध्ये हे सगळे विषय मांडण्याचा मी आणि जसे पूर्ण होईल याचा मी प्रयत्न करेन. आता बाजूची एक वाडी आहे गोंदेवाडी, तिथल्या पण लोकांचं सेम कंडिशन आहे. लोकांनी खासगी बल्ब बसवलेत, बिबट्याची समस्या आहे, तिकडे पाण्याची गैरसोय आहे, रस्ता केलाय, तिच्या साईड पट्ट्या भरल्या नाहीत. तुम्ही कोणी तिकडे जात पण नाही, त्यांच्या समस्या समजून घेत नाही आणि भाऊसाहेब तर कोणाचा कॉल पण घेत नाही, असं लोकांचं म्हणणं आहे. तुम्ही सरपंच म्हणून काय सांगाल? सरपंच म्हणून मी एवढंच सांगेल का मी आता आले पदावर, त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी मला सांभाळून घ्यावा आणि मी सगळ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न 100% करेल. आता मगाशी पंचायतीच्या समोर आम्ही काही लोकांचं म्हणणं घेत असताना त्या वार्डमधले ग्रामपंचायत सदस्य आहेत स्वप्नील ऐनवे, ते म्हणाले मी वारंवार भाऊसाहेबांना सांगून सुद्धा प्रश्न सुटत नाही, जनतेचे प्रश्न सुटत नसल्यामुळे मी आता सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. मग तुम्ही सरपंच म्हणून त्यांच्या राजीनाम्याकडे कसं पाहता? ते आता मला कसं दोन्हींचं पण विचार करूनच बोलावं लागणार आहे, कारण सरपंच आहे म्हटल्यावर सगळ्यांचे विचार ऐकावंच लागणार आहे. बघू आता उद्याच्या मीटिंगमध्ये. बातम्या शेतीच्या,
बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.